दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या नाशिकच्या येवला तालुक्यामधील पूर्व भागाला पावसानं जोरदार तडाखा दिला। गवणगाव, रस्ते, सुरेगाव, पिंपळखुटे या परिसरामध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। मका, बाजरी, कपाशी, कांदा यासह खरीपाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भाजीपाला आणि फळबागांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। आज 4 दिवस उलटून सुद्धा शेतातील पाणी अद्याप निघालेलं नाही। नुकसानामुळे पाहणी करण्यासाठी आलेल्या मंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रडू कोसळलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाणी साचलेल्या शेतामधूनच आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आढावा घेतलाय। पाहूयात। या शिवबेरा सगळे नाशिक जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून पावसाने हाहाकार घातला। त्यातच नाशिकच्या दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या असलेल्या येवला तालुक्यात देखील पावसाने आता हाहाकार घातला। येवला तालुक्याच्या पूर्व भागातील गवणगाव, पिंपळखुटे, रस्ते, सुरेगाव या परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत या ठिकाणी पिकं जी ती अक्षरशः उद्ध्वस्त केली। आपण या ठिकाणी पाहू शकतो की पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की 4 दिवस उलटून देखील या पिकांमधलं जे पाणी जे ते या ठिकाणी निचरा होताना दिसत नाही। या ठिकाणी जो मका पीक आहे ते पावसाच्या याच्यामुळे त्याचे मूळ असतील वगैरे सगळं जे ते कुठेतरी कुजताना दिसतात आणि त्यावर पिकाच्या जवळपास 90% ते 95% नुकसान झाले। असंच खरीपाचे पिकं असतील किंवा भाजीपाला पिकं असतील, सर्व पिकं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। त्यामुळे शेतकरी कुठेतरी हातपल होताना दिसतो। आताच थोड्या वेळापूर्वी मंत्री छगन भुजबळ यांनी या भागाची पाहणी केली। त्यामुळे या भागातली नुकसान शेतकऱ्यांना अक्षरशः भुजबळांच्या समोर रडू कोसळले। माझ्यासोबत या भागातले काही शेतकरी आहेत। काय सांगशाल मावशी, तुम्ही कशा पद्धतीने नुकसान आधी थोडा मोठी सण आणि हे आहेत कसं? आमचं खूप नुकसान झालेलं आहे। बाजरीचं झालं आणि सोयाबीन पण असंच पाण्यात आहे, सोंगून ठेवलेलं सोयाबीन, त्याला कोंब आलेले ते तसंच वावरात पडलेलं आहे। सोयाबीन पाण्यात आहे, कपाशी पण पाण्यामध्ये आहे आणि मका तर हे पाण्यातच आहे। सगळे पिकं पाण्यामध्ये आहे। खूप नुकसान झालं आमचं, खूप नुकसान। कुठे सण आलेला आहे, कर्ज भरायचं, काय करणार आहे आम्ही? खूप नुकसान झालं 4 दिवसापासून। थोड्या वेळापूर्वीच मंत्री भुजबळ यांनी ते या ठिकाणी पाहणी केली, त्यांनी मदतीची देखील घोषणा केली। काय वाटतं तुम्हाला? आता त्या मदतीनं आम्हाला काही होऊ शकत नाही। कमीत कमी आता दिवाळी पुढे दिवाळीचा 1 महिन्यावर सण आला, कमीत कमी एकरी 1 लाख रुपये तरी पाहिजे होते। परत पीक कर्ज भरण्याची तारीख येऊ राहिली, तेव्हा शेतकरी आज पूर्ण पाण्यामध्ये असं म्हणलं तरी चालत होता। पिकत आहेच आहे पाण्यात, पण शेतकरी सुद्धा पाण्यातच आहे, कारण काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरेल इथं पण। तुम्ही काय सांगता कशा पद्धतीने मदत झाली? फक्त सरकारनं एकरी 1 लाख रुपये एवढी जरी भरपाई आणि कर्जमाफी केली तरी शेतकरी कसा तरी थोडाफार सावरल्या जाईल। बस त्यावर काय बोलण्यात आता बोलायचं जो काही ठुलच नाही या पावसानं। पण तुमचं काय काय नुकसान झालं आणि त्याच्यात काय आर्थिक मका, कपाशी, सोयाबीन, लाल कांदे, उन्हाळ्याची रोपं सगळं याचा नाश झालेला आहे पावसानं। 4 दिवस झाले गुडघे इतकं पाणी वावरातून हटत नाही। पूर्ण काय पीक दमदरी, सोयाबीन सोंगलेले आहे, त्याला असे कोंब आलेले, ते घरी आणायच्या लायकीत राहिलं नाही। कांदे गेले, रोप गेले, उन्हाळ्याची अख्खे रोपं गेले। एकंदरीत जर आपण पाहिलं तर या भागातले पिकं जे ते पावसामुळे उद्ध्वस्त झाली। आता कुठंतरी मायबाप सरकारने शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपये मदत द्यावी, तेव्हा कुठंतरी शेतकरी उभा राहील अशी काहीशी भावना जी या भागातील शेतकरी व्यक्त करताना दिसतात। निलेश वाघ, NDTV मराठी, येवला, नाशिक।